देवाचे द्वारी उभा क्षणवरी उभा क्षण धागिनता लागतो। रामकृष्णाला पण पहिले काय करणार आहे की पहिली बोल धागिने पहिला वाजवणार, तो 3 वेळा वाजायचा आहे। हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आज आपल्या कोयनानगरमध्ये असलेल्या महादेव मंदिरामध्ये आलो आहे आणि इथे आल्यानंतर पाहिलं तर इथे मृदंग वादनाचे क्लासेस चालू आहेत आणि खरंच खूप आनंद झाला की कोयनानगरीमध्ये असं काही असेल हे मी विचारही केला नव्हता आणि खूप छान वाटलं, कारण हे क्लास जे आहेत ते फार पूर्वीपासून चालत आलेले आहेत असं त्यांनी सांगितलं। हे मृदंग वादनाचे जे क्लास आहेत ते आपल्या हुंबरळी महादेववाडीचे एकनाथप्पा गुरव हे स्वतः घेतात आणि त्यांचे असंख्य विद्यार्थी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेत। नक्कीच तुम्हालाही तुमच्या पाल्यांना किंवा अगदी तुम्हाला स्वतःला जर हे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर नक्की एकदा त्यांना संपर्क करा। तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जर मृदंग वादनामध्ये आवड असेल तर नक्कीच हे प्रशिक्षण घ्यायला काही हरकत नाही। याबद्दलची जी संपूर्ण माहिती जी आहे ती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। चला। धिन नागा धिन तकत्ता बोल वाजवायचं आहे। त्याच्यामध्ये गीतिट कथा 4 वेळा वाजून तिटकत गती 3 वेळा वाजवायचं। ते वाजून दाखव। या बोलामध्ये ही जे आता धिन दादा धिन तकत्ता जो बोल वाजवला ते वारकरी संप्रदायामध्ये सुंदरतेचा अभंग म्हटला गेला जातो। त्या अभंगामध्ये हा ताल वाजवला जातो आणि पहिला जो वाजवला ते हरिपाठ वगैरे रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई याच्यामध्ये ताल वाजवले गेले जातात। आता हे वाजवतोय बोल तो सुंदरते ध्यान अभंग म्हणून त्याच्यामध्ये कसं वाजवले गेले जाते त्यातून वाजवणार आहे। सुंदरते ध्यान हरिपट वाजवला गेला। त्याच्यामध्ये निवड फक्त आता हा बोल आहे काय कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेतात हा ताल वाजवला गेला जातो। कसा वाजवला असा वाजवला विठ्ठल विठ्ठल
म्हणणार तर कुठं सुरुवात आपली काय होते, देवाचे द्वारी उभा क्षणवरी, उभा क्षण धागे नत्ता लागतो हा, आणि तिने मुक्तीच्या साधील्या घे घेता घेता घे घेता असा तो पूर्ण बोल वाजवायचा आहे. आणि हरिमुखे म्हणाला धागे घेते त्याच्याकडे टाकायचे. ह्याला माहिती आहे, तू लावतोय बरोबर त्याच्या पाठ्यामध्ये तू चाल, कळेल का. रामकृष्णाने वाजवताना रामकृष्णाला पण पहिले काय करणार आहे की पहिली बोल धागीने पहिला वाजवणार, तो 3 वेळा वाजायचा आहे. किती वेळा वाजायचा आहे, पहिला बोल 3 वेळा वाजायचा आहे. आणि चौथ्या वेळी बोल टाकताना धागीने मधून धागे गीते चक्र टाकायचा आहे रामला. आणि तो राम पासून पुढे मग धागे गीते चक्र 4 मात्रेचा बोल आहे, तो 2 वेळा वाजला पाहिजे. आणि 10 कधी 1 वेळा वाजायचा, कधी 1 वेळा वाजायचा. मग नंतर धागे नत्ता बोल टाकायचा, पण तो किती वाजायचा फक्त 8 मात्रा. धागे नत्ता ग घेता घे घेता ग घेता इथपर्यंत बोल वाजायचं की लगेच धागे गीते चक्र टाकायचे. कळलं काय, बाजू नको पहिलं काय बोललो, कळलं. चला शाळेवर हरे रामकृष्ण बोल, धातचा बोल, धातची दोन्ही आणि कटी टाकेल तिन्ही बोल वाजवणार हा. त्याचा तिन्ही बोल तुला काय करायचे, धागे नत्तामध्ये वाजायचे. मी तुला बोलतोय बरं का, वाजायला सुरुवात करायची. धागे नत्ता
रामकृष्ण हरी. माझं नाव एकनाथ भार्गव गुरव. मी इथं कोयना नगरमध्ये क्लास चालू केलेला आहे. तो एप्रिल महिन्यात चालू केलेला आहे. आता माझ्या म्हणजे क्लासमध्ये मी स्थळ निवडले ते शिव मंदिर कोयना नगरचं आहे. आणि त्या ठिकाणी आता माझ्याकडे शिकायला मुलं जवळ 12 मुलं आहेत. त्यातली काही मुलं आता जवळजवळ 5-6 मुलं जवळजवळ हरिपाठ कीर्तन वाजवतील अशी तयारीची मुलं मी केलेली आहे. आणि कसं आहे, या मुलांना जे ताल शिकवतो, वारकरी संप्रदायामध्ये कसं भजन वाजवलं गेलं जातं त्याची थोडीशी मला माहिती देतोय. प्रत्येक ताल भिन्न आहे. त्याची त्या तालाप्रमाणे मुलांच्याकडनं बसवण्याचा प्रयत्न करतो आणि मुलाला वाजवायला हे चान्स देतो. ज्या मुलांना कुणाला अजूनसुद्धा इथं कोयना नगर परिसरामध्ये कुणाला जर क्लास घ्यायचा असला तर इथं येऊन संपर्क साधू शकता आणि इथं ॲडमिशन चालू आहे. वयोगट आता मुलांचा कसं आहे, 5वी पासून मुलं मी पुढे अगदी ग्रॅज्युएशन झालेली मुलं असली तरी चालतील. त्या मुलांना आम्ही घेऊ शकतो. आणि परीक्षा मुलांना घेण्यासाठी आता माझ्याकडे प्रॉपर भजन कीर्तन वाजवण्यासाठी मी शिकवलं गेलं जातं. त्या मुलांना अजून सुद्धा विचार होण्यासाठी माझ्याकडे असे शिक्षक आहेत. मी माझ्याकडनं मुलं ज्यावेळी तयार होतात त्यावेळी त्यांना पुढं पाठवतो. आता आमचा एक पुतण्या मी शिकवला, त्याला मी आता जवळजवळ त्याच्या 5 परीक्षा झाल्या. माझ्याकडे पहिलीपासून त्यानं शिक्षण घेतलं, पण आता ती इतका हायर वाजवतोय तुम्हाला कधीतरी बघायला मिळेल, पण तो सुंदर वाजवतो. ते आता चालू आहे. परीक्षा घेता येत आहे. सगळ्यांना सामान्यांना आता कसं सगळ्यांना परवडलं असं 700 रुपये इथं फी चालू आता आहे. आणि आठवड्यातला 1 दिवस मी इथं शिकवला गेला जातो. आता काय मला जर आलं नाही तर काय करतो की जादा क्लास वगैरे, आता मला आपली मुलं आहेत म्हणून जादा क्लास घेऊ शकतो. पण इतर ठिकाणी कसं असं वारावर नृत्य करतो आणि निघून जातो. साधारणतः एका मुलाला कमीत 15 ते 20 मिनिटं त्यांच्याकडनं त्यांचा बोल सराव केलेला वाजवून घेणं, परत नवीन बोल देणं, त्याचे समजून सांगितणं, हे सगळं करत असतो मी की आपली मुलं तयार व्हावी. त्यासाठी मी तळमळ आत्मीयतेने शिकवतो. नाही बरोबर आहे, घडली पाहिजे हे माझं येतं. आणि वारकरी संप्रदायाला आपल्या काय पाहिजे की वारकरी संप्रदायाला ही मुलं वाटमार्ग चांगल्या प्रकारे बघतात. आणि कितीतरी मुलं अशी की आता हे केदार एक मुलगा आहे, तो म्हणला या परिवर्तन कसं घडलं, तो मुलगा आता माळ घाला येणार आहे. असे मुलांचे म्हणजे लगेच त्याच्या काय परिवर्तन होतंय मुलांच्या याच्यामध्ये. म्हणजे बाबा या संप्रदायातून आल्याच्या नंतर काय होतंय ते पण होतंय ना. आणि ही मुलं वाघ मार्गाला जाणार ती त्यांना चांगली शिकवून मिळले. आता इथं आमचे तो कैवल्य एक लहान मुलगा बघितला ना, किती लहान वयामध्ये येतं मग बघण्यासारखं आहे ना. आता माझे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये पिंपळीमध्ये क्लास आहे. तिथे जवळजवळ कोकणामध्ये मी क्लास घ्यायला 1997 पासून आज 30-35 वर्ष झाली. सातत्याने कधीही खाडा नाही असे माझे क्लास चालू आहे. आणि हजारोच्या संख्येने ह्या रत्नागिरी चिपळूण तालुक्यामध्ये मी विद्यार्थी घडवले. आणि आता माझं सध्या पिंपळी, परत खेडमध्ये आवाशी गुंदे म्हणून हे आहे दवाखाना, तिथे एक क्लास आहे. परत गुंद्यामध्ये क्लास आहे, मंडणगडला आहे आणि निर्वाळामध्ये क्लास आहे. रामकृष्ण हरी.